महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे देगाव कुराडा इथं 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न। दिनांक 23 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी नांदेड यांच्या वतीनं देगाव कुराडा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथं 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या शिबिराच्या कालावधीत स्वच्छता अभियान, आरोग्यविषयक मार्गदर्शन, श्रमदान कार्यक्रम, गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण, सामाजिक जनजागृती उपक्रम तसेच ग्रामस्थांशी संवाद असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होऊन ग्रामस्थांचीही सकारात्मक जागृती झाली। शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर SD मोरे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PA सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमास देगाव कुराडा गावच्या सरपंच सौ उषाताई राजेश्वर फुलारी, उपसरपंच संतोष कदम, मुख्याध्यापक AG कसबे, शालेय समिती अध्यक्ष कोंडिबा कदम, उपाध्यक्ष संग्राम कदम, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर कदम, पोलीस पाटील दत्तात्रय चिंचडवाड, चेअरमन ज्ञानेश्वर कदम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव पाटील कदम, माजी सरपंच भगवान कदम, माजी उपसरपंच रामकृष्ण कदम, इंजिनियर शहाजी कदम, सरपंच प्रतिनिधी बालाजी फुलारी तसेच सचिन कदम, उमाकांत कदम व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार देसाई, प्राध्यापक नागेश दत्त गोंडे, प्राध्यापक देविदास एंगडे, प्राध्यापक YM नादरे तसेच कमलाकर कदम, दिग्विजय थोरवटे, सूरज मोरे, नारायण मुधाळे, व्यंकटेश जाधव, मारुती काळेवार, रमेश तलवारे, नितीन कदम यांनीही या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली। यावेळी मार्गदर्शन करताना संचालक डॉक्टर SD मोरे यांनी सांगितले की सामूहिक सेवेद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो। समाजसेवा हीच खरी देशसेवा असून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक आहे। तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर देविकांत देशमुख, प्राचार्य डॉक्टर सोनवणे, मुख्याध्यापक कसबे, इंजिनियर शहाजी कदम, माजी सरपंच भगवान कदम व माजी उपसरपंच रामकृष्ण कदम यांनीही आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक करिश्मा उदासी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक योगिता नादरे यांनी मानले। हे 7 दिवसीय विशेष शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक करिश्मा उदासी, सहाय्य कार्यक्रम अधिकारी GS कदम व RN मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले। NSS स्वयंसेवक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे शिबिर मोठ्या यशाने संपन्न झाले। DSP न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।